नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी. तर अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी कशी बनवायची हे मी दाखवणार आहे. तर ज्या पद्धतीने मी ही बिर्याणी बनवते तर अगदी तुम्ही सुरुवातीला जरी बनवत असाल तरीसुद्धा सोपी जाईल ही बिर्याणी बनवायला. तर बऱ्याच जणींना असं वाटतं की बिर्याणी म्हणजे खूप अवघड आहे किंवा काय, तर तसं अजिबात नाही. तर मी आजची जी रेसिपी आहे ती अगदी स्टेप बाय स्टेप पूर्ण ही रेसिपी दाखवणार आहे. त्यामुळे अगदी सोपं तुम्हाला ही दम बिर्याणी बनवायला जाईल. आणि अगदी तुम्ही सुरुवातीला जरी बनवत असाल तरीसुद्धा छान अशी बिर्याणी तुम्हाला बनवता येईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथं मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो. आणि हे अर्धा किलो चिकन मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आपल्याला सुरुवातीला चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर आता मी याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहे. हळद टाकते मी, धनेपूड, जिरेपूड, काश्मीरी लाल मिरची पूड आहे, थोडीशी मी टाकलेली आहे. तर आता मी टाकणार आहे आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी 2 चमचे टाकते. आता मी टाकणार आहे चिकन बिर्याणी मसाला आणि थोडासा चिकन मसाला सुद्धा मी टाकणार आहे याच्यामध्ये. म्हणजे याने काय होतं, बिर्याणीला छान अशी टेस्ट येते. तर बिर्याणीचे मसाले तुम्ही कोणत्या कंपनीचे वापरता त्यानुसार वापरू शकता. तर हिरवी मिरची मी घेतलेली आहे, उभी कट करून घेतलेली आहे बघा अशी मधून. तर 2-3 हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये टाकणार आहे. टोमॅटो घेतलेला आहे एक मोठावाला, मोठाच कट करून घ्यायचा आहे कारण की आपण याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे. तर मी टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला टाकायचं आहे दही. तर हे दही जे आहे ते खूप जास्त आंबट वगैरे घेऊ नका. आणि जरी आंबट असेल तर दह्याचं प्रमाण थोडंसं कमीच करा. तर अगदी सोप्या पद्धतीनं बिर्याणी कशी बनवायची हे मी आज दाखवणार आहे. आणि अगदी स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. तर मी आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवली होती. तर मी आलं लसणाची पेस्ट विकत वगैरे आणून टाकत नाही. तर मी घरगुतीच ही पेस्ट बनवते आणि मग बिर्याणीला वगैरे वापरते. तर आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. तर महिलांना किंवा मुलींनाच स्वयंपाक वगैरे बनवायला आवडतो असं काही नाही. बरेच मुलं किंवा पुरुष जे आहेत त्यांना सुद्धा स्वयंपाक बनवायची आवड असते आणि आपल्या घरच्यांना सुद्धा बनवून घालायची आवड असते. तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला सोपं जाईल रेसिपी बनवायला. आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आहे. तर मी याच्यामध्ये कांदा टाकलेला नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. तर मी काय करते, सुरुवातीला चिकन जे आहे ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवते आणि नंतर कांदा तळून घेते. कारण की कांदा तळण्यासाठी खूप जास्त वेळ जातो. तर आपण हे मॅरिनेट करायला ठेवल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये वरून कांदा टाकू शकतो. यासाठी मी सुरुवातीला चिकन मॅरिनेट करायला ठेवते आणि नंतर कांदा तळायला घेते. म्हणजे कांदा तळायला खूप जास्त वेळ जातो, तोपर्यंत चिकनसुद्धा छान असं मॅरिनेट झालेलं असतं. त्यासाठी मी अशा पद्धतीनं सुरुवातीला चिकन मॅरिनेट करून घेते आणि नंतर हे कांदा तळायला घेते आणि वरून मग कांदा मी टाकत असते. तर आता मी टाकणार आहे थोडंसं तेल याच्यामध्ये. मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडेसे खडे मसाले मी घेतलेले आहेत. तर मी चिकन मॅरिनेट करतानाच ते टाकणार आहे. लवंग घेतलेली आहे, काळी मिरी, थोडीशी दालचिनी, एक वेलदोडा घेतलेला आहे आणि तमालपत्र घेतलेलं आहे. हे सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थित हाताने चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो मसाला आहे सगळा तो चिकनला छान असा लागला जातो.
तर मी हे चिकन मॅरिनेट करते तोपर्यंत मी एक टोपसुद्धा घेतला आणि त्याच्यामध्ये तेलसुद्धा गरम करायला टाकलेलं आहे, म्हणजे आपल्याला कांदा जो आहे तो झटपट असा तळता येईल. आणि मी सुरुवातीला कांदासुद्धा बारीक असा एकदम पातळ ह्याच्यामध्ये उभा कांदा चिरून घेतलेला आहे बिर्याणीसाठी. तर बिर्याणीसाठी कांदा थोडासा जास्त लागतो, सुरुवातीला मी ते काम करते आणि आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवते, म्हणजे नंतर बनवताना खूप जास्त घाई होत नाही आणि वेळसुद्धा लागत नाही मग. तर हे बघा, छान असा मी हा मसाला या चिकनला लावून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे बाजूला. तोपर्यंत आपण घेणार आहोत कांदा तळून. तर हे मी झाकून ठेवते आणि बाजूला ठेवते. तर तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे बघा. आणि याच टोपामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे, त्यासाठीच मी हा टोप घेतलेला आहे. आणि हे बघा, हा बारीक असा कांदा सुद्धा मी चिरून घेतलेला आहे. उभा कांदा मी छान असा चिरलेला आहे. अगदी पातळ कांदा चिरून घ्यायचा आणि तो थोडासा हाताने सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे तो भाजताना खूप जास्त वेळ लागत नाही. तर हा जो कांदा आहे तो मी तेलामध्ये टाकून घेते. तर मी 5-6 कांदे घेतले होते आणि ते छान असे उभे कट करून घेतले. तर मी तेल खूप जास्त घेतलेलं नाही. तर सुरुवातीला आपल्याला वाटतं की कांदा भरपूर आहे म्हणजे तेल जास्त टाकायला लागेल, तर तसं काही नाही. थोड्या तेलामध्ये सुद्धा कांदा व्यवस्थित भाजला जातो, तळला जातो. त्यासाठी मी जास्त तेल घेत नाही. आणि हे राहिलेलं जे तेल आहे ते सुद्धा आपण नंतर बिर्याणीसाठी वापरणार आहे. तर कांदा तळताना एक छोटीशी टिप मी सांगते, म्हणजे कांदा लवकर कसा भाजला जाईल. तर हा कांदा तळताना तेलामध्ये कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठ त्याच्यासोबत टाकायचं, म्हणजे काय होतं, कांदा जो आहे तो लवकर असा तळला जातो. तर हे बघा, मी थोडंसं मीठ याच्यामध्ये टाकून घेते आणि कांदा आपल्याला हलकासा गोल्डन होईपर्यंत छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये आपण हा तळलेला कांदा वरून नंतर टाकणार आहे. तर काही लोक सुरुवातीला कांदा वगैरे तळून घेऊन नंतर चिकन मॅरिनेट करायला ठेवतात, मग इतका वेळ त्याच्यामध्ये जातो कांदा तळण्यातच. मग ते बिर्याणी बनवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागतो आणि कंटाळवाणं होतं ते. त्यासाठी ही स्टेप मी अगोदर करते. चिकन मॅरिनेट करायला ठेवल्यानंतर कांदा छान असं तळून घेते. तर कांदा तळायला सुद्धा भरपूर टाईम लागतो. त्यासाठी काय करायचं, कांदा तळेपर्यंत आपल्याला तांदूळ जो आहे, जो आपण बिर्याणी बनवण्यासाठी बासमती राईस घेणार आहे, तो सुद्धा स्वच्छ असा धुवून आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर शक्यतो तांदूळ जो आहे बिर्याणीसाठी बासमती राईस घेताना त्यावेळेस तो स्वच्छ धुवून एक अर्धा तास तरी कमीत कमी भिजत ठेवायचा पाण्यामध्ये, म्हणजे बिर्याणी जी आहे छान अशी सुटसुटीत होते, भात मोकळा होतो. त्यासाठी ही स्टेप आपल्याला नक्की फॉलो करायची आहे. तर हा कांदा तळतोय तोपर्यंत आता आपण घेणार आहे तांदूळ धुवून आणि भिजवून. तर बिर्याणी बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं आणि अर्धा किलोच मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर हा आपल्याला सुरुवातीला स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर मी सुरुवातीला तांदूळ धुवून घेते. तर तांदूळ मी छान असा धुवून घेतला 3-4 पाण्याने. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा तांदूळ भिजायला ठेवायचा आहे. तर तांदूळ भिजायला ठेवताना तांदळाच्या वरती पाणी आलं पाहिजे आहे बघा, म्हणजे व्यवस्थित हा तांदूळ भिजला जातो आणि छान असा पाण्यामध्ये फुलतो सुद्धा तो, आणि बिर्याणी सुद्धा छान होते. त्यासाठी मी अशा पद्धतीनं हे तांदूळ सुरुवातीला भिजत ठेवते. तर तांदूळ आपण धुवून भिजायला ठेवलेला आहे. तर हे सुद्धा आपण बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. तर कांदा तळेपर्यंत वाट न बघता मी बाकीची कामं पटापटा म्हणजे बिर्याणीसाठीची तयारी करून घेते, म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही बिर्याणी बनवायला. नाहीतर उगीचच कांदा तळेपर्यंत आपण वाट बघतो आणि कांदा तळल्यानंतर मग तांदूळ वगैरे धुवून किंवा चिकन मॅरिनेट करण्यात खूप जास्त वेळ जातो. त्यासाठी सुरुवातीला चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं, नंतर कांदा तळायला टाकायचा आणि नंतर तांदूळ वगैरे भिजत ठेवायचा, म्हणजे कांदा वगैरे तळेपर्यंत छान असं तांदूळ आणि चिकनसुद्धा मॅरिनेट होतं आणि तांदूळ छान असा भिजला जातो. तांदूळ धुवून भिजायला ठेवूपर्यंत कांदासुद्धा छान असा तळायला आलेला आहे बघा, रंगसुद्धा चेंज झालेला आहे.
तर आपल्याला आणखीन थोडासा गोल्डन होईपर्यंत हा कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। तर अगदीच खूप जास्त तेल वगैरे घेत नाही बसायचं कांदा तळताना, थोड्याशा तेलामध्ये सुद्धा कांदा छान असा तळून होतो। जसजसा तो तळला जातो तसं त्याची क्वांटिटी सुद्धा कमी होते, मग तेलाची खूप जास्त गरज नाही। आणि हे कांदा काढून घातल्यानंतर उरलेलं जे तेल आहे तेच आपण बिर्याणीसाठी सुद्धा वापरणार आहे। हे बघा, कांदा सुद्धा मी छान असा गोल्डन रंगावरती तळून घेतलेला आहे। तर आता हा कांदा मी काढून घेते। तर सुरुवातीला जरी हा कांदा मऊ वाटत असला तरी ज्यावेळेस आपण याला ताटामध्ये काढून ठेवतो त्यावेळेस तो छान असा क्रिस्पी होतो। तर थोडासा कांदा आपल्याला चिकनमध्ये मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा आपण बिर्याणीला ज्यावेळेस दम देतो त्यावेळेस वरून टाकायचा आहे। तर त्या बिर्याणीमध्ये कांदा जो आहे तो खूप छान लागतो वरून कांदा टाकल्यानंतर। तर हे बघा, मी हा कांदा झाऱ्यामध्ये काढून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवते। एक्स्ट्राचं तेल चमच्याने वगैरे निथळून घ्यायचं। तर तळून घेतलेला कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघा। तर याच्यातला निम्मा कांदा मी आता मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये वरून टाकून घेणार आहे। तर हे बघा, या चिकनमध्ये आपल्याला हा तळून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। तर उरलेला कांदा मी बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी वरून ठेवणार आहे। तर इतका कांदा मी वरून टाकण्यासाठी ठेवणार आहे। वरून हा कांदा आपण ज्यावेळेस बाजूला ठेवतो तो छान असा क्रिस्पी होतो आणि खूप छान लागतो बरं का बिर्याणीमध्ये कांदा। तर ही स्टेप नक्की फॉलो करायची। ज्यावेळेस दम बिर्याणी बनवतो त्यावेळेस कांदा तळलेला जो आहे तो मॅरिनेट केलेला चिकनमध्ये सुद्धा टाकायचा, म्हणजे चिकनला छान असं फ्लेवर येतं। आणि उरलेला थोडासा जो कांदा आहे तो आपण दम देताना सुद्धा वरून टाकणार आहे। तर त्याच्यामुळं ज्यावेळेस आपण बिर्याणी खातो त्यावेळेस छान असा कांदा दाताखाली आला की बिर्याणी खूप छान लागते। थोडंसं मी पुदिन्याची पानं याच्यामध्ये टाकून घेते। तर हे बघा, छान असं आपलं चिकन सुद्धा मॅरिनेट झालेलं आहे। तर मी कमीत कमी पाऊण तास हे चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला ठेवलं होतं। तर आता आपल्याला ते शिजायला टाकायचं आहे। ज्या टोपामध्ये बिर्याणी बनवायची आहे तोच टोप मी इथं वापरते, दुसरा एक्स्ट्राचा वगैरे टोप नाही भरवत बसायचं। ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कांदा तळून घेतला होता त्याच्यातलंच तेल मी आता वापरणार आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तर जाड टोप घ्यायचा बिर्याणी बनवताना शक्यतो। तेल गरम करून घेतलं। सुरुवातीला मी थोडंसं जिरं तेलामध्ये टाकून घेते। जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं आहे। आणि आता मी हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते तेलामध्ये टाकून घेणार आहे। तर चिकन मी टोपात टाकून घेतलेलं आहे आणि ते छान असं आपल्याला 3-4 मिनिटे मी सुरुवातीला हे छान तेल चिकन जे आहे ते तेलामध्ये छान असं परतून घेते बघा। म्हणजे मॅरिनेट केलेला जो मसाला वगैरे आहे तो छान असं तेलामध्ये आणि या चिकनमध्ये उतरला जाईल आणि चिकनला छान अशी टेस्ट येईल। तर चिकन तुम्ही बघू शकता इतकं छान दिसतंय आणि त्याचा वास सुद्धा अगदी छान असा सुटलेला आहे। तर खूप जास्त अवघड पद्धतीने मी कोणतीच रेसिपी दाखवत नाही किंवा मी स्वतःसुद्धा बनवत नाही। तर जशी आपल्याला पद्धत सोपी पडेल आणि ती पदार्थ छान सुद्धा बनतील अशा पद्धतीने मी बनवत असते आणि तीच रेसिपी तुम्हाला दाखवत सुद्धा असते। तर खूप जास्त हायफाय पद्धतीने किंवा भारीतले मसाले ग्रेव्ही वगैरे अशा पद्धतीने मी कोणतीच रेसिपी दाखवायला जात नाही। तर अगदी तुम्ही सुरुवातीला जरी बनवत असाल तरीसुद्धा जमण्यासारख्या मी अशा रेसिपी बनवत असते। तर माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर ते आवडल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तशा पद्धतीने नक्की बनवून सुद्धा बघा बरं का। मला खूप आनंद होईल तुमच्या कमेंट्ससुद्धा वाचायला।
म्हणजे मला समजेल की मी जे बनवते किंवा एखादा पदार्थ जो बनवते तो खरंच तुम्हाला आवडतोय किंवा तुम्ही बनवून बघताय. तर हे बघा अगदी छान असं हे चिकन मी पाणी न टाकता तेलामध्ये परतून घेते. बघा अगदी बाजूने छान असं तेल सुटायला लागलेलं आहे या चिकनला. तर 3-4 मिनिटे सुरुवातीला आपल्याला हे चिकन पाणी न टाकता शिजवून घ्यायचं आहे. चिकन बिर्याणी असल्यामुळे याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर सेम प्रोसेस मटन बिर्याणीसाठी करायची आहे, पण मटन शिजताना खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठी आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन किंवा मटन असतं, चिकन शक्यतो कुकरला शिजवावं लागत नाही, ते टोपामध्ये लगेच शिजलं जातं. पण ज्यावेळेस तुम्ही मटनची बिर्याणी बनवताय त्यावेळेस सेम प्रोसेस जे आपण मॅरिनेट करायला चिकन ठेवलं तशाच पद्धतीनं आपल्याला मटन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. फक्त चिकन आपण टोपामध्ये शिजायला टाकलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. तर मटन तसं न करता आपल्याला कुकरला तेलामध्ये अशा पद्धतीनं शिजवून घेऊन थोडंसं पाणी टाकून 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मटणाच्या, कारण की मटण शिजायला खूप वेळ लागतो. तर ही स्टेप नक्की लक्षात ठेवायची आहे. प्रोसेस सेमच आहे, फक्त आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे मटण. जसं की आपल्याला हे चिकन शिजवायला लागत नाही कुकरला, कारण की ते लगेच शिजतं. तर आता मी ज्या टोपामध्ये मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं त्याच्यामध्येच बघा पाणी टाकून घेतलेलं आहे. मी वेस्ट काहीच घालवत नाही. तर अगदी त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून मी घेते आणि तेच एखाद्या पदार्थामध्ये जर आपल्याला वापरायचं असेल तर ते मी वापरते. तर सुरुवातीला मी ज्या मिक्सरच्या भांड्यात आलं लसणाची पेस्ट बनवली त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी टाकून याच्यामध्येच मिक्स केलं आणि तेच पाणी मी या चिकनमध्ये टाकून घेतलेलं आहे. बघा पाणी खूप जास्त टाकायचं नाही, कारण की चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा इतकंच पाणी मी या चिकनमध्ये शिजायला टाकणार आहे. तर हे बघा अगदी छान असा याचा रंग दिसतोय. तर तुम्हाला असंच जरी हे चिकनची भाजी खायची असेल, चिकन खायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे शिजल्यानंतर खाऊ शकता. अतिशय चविष्ट असं लागतं अशा पद्धतीने सुद्धा चिकन. पण आज आपण चिकन बिर्याणी बनवते, चिकन दम बिर्याणी, ती पण माझ्या स्टाईलमध्ये. तर मी याच्यावरती एक ताट ठेवते. पूर्ण नाही झाकून घेणार मी, एका बाजूने थोडंसं उघडं ठेवायचं आहे. आणि हे चिकन आपल्याला 70 ते 80% फक्त शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण चिकन शिजवून घ्यायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. कारण की उरलेलं चिकन जे आहे ते आपण ज्यावेळेस बिर्याणीला दम देतो त्यावेळेस सुद्धा शिजतं आणि खूप जास्त चिकन शिजलेलं असलं की मग बिर्याणीमध्ये नाही चांगलं लागत. तर बिर्याणीसाठी चिकनचे पीस घेताना किंवा मटनचे पीस घेताना शक्यतो थोडेसे मोठेच घ्यायचे. चिकन मी बाजूच्या गॅसवरती बारीक गॅस करून शिजण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे बिर्याणी बनवण्यासाठी. तर इथं मी एक मोठा टोप घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे बघा. तर भातासाठी टोप घेताना तो मोकळाच घ्यायचा, म्हणजे तो असा मोकळा शिजला जातो छान असा. आणि पाणी सुद्धा भरपूर घ्यायचं आहे बरं का. तर तांदूळ छान असा मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. तो आता आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हातानेच मी हे टाकणार आहे, कारण की तांदळामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते खालीच राहील हाताने टाकल्यामुळं. तर सगळा तांदूळ मी टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. तर 2-3 मिरची मी उभी अशी चिरून घेतली होती मधून, ती टाकणार आहे. थोडीशी पुदिन्याची पानं, भाताला खूप छान टेस्ट येते याच्यामुळं. तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि एक वेलदोडे मी याच्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं तेल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. भात छान असा सुट्टा सुट्टा होतो. मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकताना थोडंसं जास्तच टाकायचं, कारण की आपण या भातातलं पाणी काढून घेणार आहे भात शिजल्यानंतर. थोडेसे जिरं मी भातामध्ये टाकून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहे. तर मी या लिंबाच्या बिया काढून घेतल्या होत्या,
आणि सुरुवातीला तुम्ही भाताचा रंग, या पाण्याचा रंग बघितला असेल तर पिवळसर दिसत होता, कारण की याच्यामध्ये आपण खडे मसाले आणि तेल वगैरे टाकलं होतं म्हणून. पण ज्यावेळेस आपण याच्यामध्ये लिंबाचा रस पिळतो त्यावेळेस हे पाणी अगदी स्वच्छ असं होते बघा. तर मी 1 लिंबू याच्यामध्ये पिळलेला आहे, म्हणजे भात जो आहे छान असा पांढरा शुभ्र होतो. तर बिर्याणी बनवताना सर्वात महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची ती म्हणजे भात खूप जास्त शिजू द्यायचं नाही, भाताकडे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला. कारण की हा तांदूळ आपण भिजत ठेवलेला होता पाण्यामध्ये, त्यामुळं तो छान असा भिजला होता आणि हा मग शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही. तर आपल्याला फक्त 70% हा भात शिजवून घ्यायचा आहे. उरलेले 30% वरती आपण थोडासा कच्चा हा तांदूळ ठेवणार आहे. म्हणजे तो ज्यावेळेस आपण दम बिर्याणी साठी दम देतोय त्यावेळेस छान असा तो भात शिजला जातो आणि बिर्याणीसुद्धा अगदी छान अशी सुटसुटीत होते. तर लक्षात ठेवायचं आहे, भात शिजवताना पाणी भरपूर घ्यायचं, मीठ त्याच्यामध्ये थोडंसं जास्त टाकायचं आहे, लिंबू पिळून घ्यायचं आणि तेल टाकायचं, म्हणजे तांदूळ मोकळा मोकळा होतो आणि शिजतोसुद्धा छान. तर लक्षात, म्हणजे आपण इकडं चिकनसुद्धा शिजायला ठेवलेलं आहे आणि हे भाताकडे सुद्धा आपलं लक्ष आहे. भात आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही. तर आता आपण भात शिजला आहे का ते बघूया. तर हे बघा, अगदी सुटसुटीत असा हा भात शिजलेला आहे, थोडासा कच्चा आहे. तर आता ही प्रोसेस आपल्याला पटकन करून घ्यायची आहे. याच्यातून आपल्याला भात लगेच काढून घ्यायचा आहे गरम पाण्यातून, नाहीतर तो गरम पाण्यात असला की शिजतच राहतो. गॅस बंद करून घेते. या झाऱ्याने मी भात या चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये जाईल. खूप जास्त निथळायचं नाही पाणी, थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल, म्हणजे भात जो आहे तो खूप जास्त कोरडा होत नाही. तर आता आपल्याला बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवायचं आहे. तर मी हा टोप खाली उतरवून घेतलेला आहे. तर हे बघा, छान असं चिकन शिजलेलं आहे. ग्रेव्हीचा रंग तुम्ही बघू शकता, अगदी अप्रतिम असा हा रंग दिसतोय आणि वाससुद्धा अगदी घरभर सुटलेला आहे. आता आपल्याला बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवायचा आहे. तर हा शिजवून घेतलेला जो भात आहे, तर तुम्ही बघू शकता अगदी मोकळा मोकळा हा भात शिजलेला आहे. तो याच्यावरती टाकून घ्यायचा आहे चिकनवरती. हाताने या चाळणीतला भात मी काढून घेते. जर भातामध्ये खूप जास्त खडे मसाले तुम्हाला नको असतील, तर आपण ज्यावेळेस भात शिजताना खडे मसाले टाकले होते ते नको असतील तर तुम्ही आत्ता पाण्यातून बाजूला काढून घेऊ शकता. मी पण थोडेसे काढून घेतले, खूप जास्त मी नाही टाकत खडे मसाले. तर मी भात सगळा पसरवून घेतलेला आहे. तर मी रंग घेतलेला आहे बघा खाण्याचा, लाल कलर आणि हिरवा कलर थोडासा मी घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण मी अगदी थोडासा रंग याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे बिर्याणी दिसायला सुद्धा आणखीन छान होते. थोडासा हिरवा रंग मी टाकते. तर थोडंसं खायचा रंग घेऊन त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं होतं आणि तो मिक्स करून घेतला होता. आता मी टाकणार आहे हा जो तळून घेतलेला कांदा आपण सेपरेट ठेवला होता तो याच्यावरती टाकून घ्यायचा. या कांद्यामुळे बिर्याणीला आणखीन छान टेस्ट येते बरं का. तर भरपूर असा कांदा मी टाकते वरून. तर आपण बिर्याणीला दम देण्यासाठी तयारी करतोय तोपर्यंत मी एक जाड तवा गॅसवरती गरमसुद्धा करायला ठेवलेला आहे, कारण त्या तव्यावरती आपल्याला हा टोप ठेवायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी मी टाकून घेणार आहे. आणखीन एक टीप म्हणजे याच्यावरती आपण टाकणार आहे चिकन मसाला. तर या चिकन मसाल्यामुळे या बिर्याणीला आणखीन छान टेस्ट येते बरं का. ज्यावेळेस दम देणार आहे आपण बिर्याणीला त्यावेळेस वरून थोडासा चिकन मसाला, चिकन बिर्याणी असेल तर, आणि मटन बिर्याणी असेल तर मटन मसाला टाकून घ्यायचा, म्हणजे बिर्याणी आणखीन छान होते. तर हे बघा, आता आणखीन एक महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे होल असे चमच्याने
खालपर्यंत या भाताला असे करून घ्यायचे बघा. 4-5 ठिकाणी मी असे होल करून घेणार आहे. तर हे होल यासाठी करायचे, तर बऱ्याचदा असं होतं की आपण बिर्याणी बनवतो आणि भात खूप जास्त कोरडा होतो बघा. तर तो कोरडा होऊ नये यासाठी एक ही छोटीशी टिप आहे. अशा पद्धतीने होल करून घ्यायचं आणि तूप आपल्याला या होलमध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे बिर्याणीचा भात जो आहे तो खूप जास्त कोरडा होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही खरंच एकदा बिर्याणी बनवून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही बिर्याणी किती छान बनते. अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे तरीसुद्धा. थोडंसं बाजूने पण टाकून घेते. आता आपल्याला ही झाकून गॅसवरती ठेवून घ्यायची आहे आणि 15 ते 20 मिनिटं मी या बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवणार आहे. तर इथं बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर हा बिर्याणीचा टोप जो आहे तो मी याच्यावरती ठेवून घेणार आहे आणि आपल्याला या टोपाच्या मापाचं एखादं ताट किंवा झाकण जर असेल तुमच्याकडे तर ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं. बाजूने हवा वगैरे नाही गेली पाहिजे आणि झाकण न उघडता याला 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला दम देऊन घ्यायचा आहे. आणि बिर्याणी थोडीशी थंड झाल्यानंतर खायला घ्यायची, म्हणजे बिर्याणी खूप छान लागते खायला सुद्धा. तर याला मी दम देण्यासाठी ठेवते. याच्यावरती एखादं वजन ठेवलं तरी चालेल, पण हे ताट माझं व्यवस्थित बसते त्यामुळे मी वरती काहीच नाही ठेवलेलं. तर ही बघा तयार आहे चिकन दम बिर्याणी, तीही अगदी माझ्या पद्धतीनं बनवलेली आणि अगदी सोप्या पद्धतीनं मी कशी ही बिर्याणी बनवायची ते आज दाखवलेलं आहे. तर कशी वाटली आजची बिर्याणीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील. तर तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत असा हा भात झालेला आहे. चला तर मग नक्की बनवून बघा आणि मला कमेंटसुद्धा नक्की करून सांगा की ही बिर्याणी कशी झाली होती ते.